नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, एसीएल सर्जरी झाल्यानंतर 2-3 महिन्यानं स्विमिंग चालू केले चालते का? कोणती सर्जरी झालेली आहे? एसीएल सर्जरी. परत एकदा रिपीट सांगा. एसीएल सर्जरी लिगामेंट. लिगामेंटची सर्जरी झाली, बरोबर आहे? हां. अच्छा, ठीक आहे. नक्कीच सांगूया तुम्हाला. सर्वात अतिशय सुंदर प्रश्न आहे आणि किती दिवस थांबायला पाहिजे अतिशय महत्त्वाचं आहे. कुठलीही सर्जरी असो, हो किती दिवस गॅप घ्यायला पाहिजे हो आणि केव्हा ते पुन्हा रिझ्यूम करायला पाहिजे बरोबर. सांगूया आपण. नक्कीच. मित्रांनो, आपल्या बॉडीमध्ये एक रिपेअर होण्याचा एक काळ ठरलेला असतो. कुठलंही ऑपरेशन असो, बरे लिगामेंट असो किंवा तुमच्या पोटाची सर्जरी असो किंवा कुठल्याही सॉफ्ट टिश्यूची सर्जरी असेल, कमीत कमी मिनिमम पिरियड हा जो आहे, जर तो जॉईंटवर नसेल तर अशा वेळेला तुम्ही ॲटलिस्ट समजा 1.5 महिन्यापर्यंत तुम्हाला रेस्ट का द्यावी लागते, कारण फक्त वरचा भाग हिलवून जमत नाही, आतमध्ये देखील हिलिंग व्हायला पाहिजे. आणि जेव्हा रिझ्यूम कराल जी कुठली ॲक्टिव्हिटी आहे ही स्लोली फिजिओथेरपी करून टप्प्याटप्प्यामध्ये वाढवायची असते. आणि जर तो कुठल्या जॉईंटला असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करायला पाहिजे. का? कारण लिगामेंटचा हिलिंग पिरियड वेगळा आहे, सॉफ्ट टिश्यूचा वेगळा आहे, स्किनचा वेगळा आहे. त्यामुळं पण एक महत्त्वाचं आणखी सांगतो, एकदम माझी सर्जरी झाली आणि मी हालचाल करणार नाही असं अजिबात करायचं नाही. का? कारण त्यामुळे तो जॉईंट आणि तो पार्ट फ्रीज होऊ शकतो. म्हणून मिनिमम हालचाल ही नेहमीसाठी आवश्यक असते. मला वाटतं क्लॅरिटी आली असेल.